नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बेसनापासून अगदी सोपा, मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार असा नाश्ता बनवणार आहोत. ही नाश्त्याची रेसिपी करायला अगदी सोपी आहे आणि झटपट होणारी सुद्धा आहे आणि सोबतच चविष्ट सुद्धा आहे. लहान मुलांना शाळेच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही हे धपाटे त्यांना देऊ शकतात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण हिरवी मिरचीचं वाटण करून घेऊया. त्यासाठी मी इथं कढीपत्ता, अद्रक, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. सोबतच जिरं सुद्धा घेतलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि याचं चांगलं बारीक वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. बारीक म्हणजे जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं हलकंसं दरदर ठेवायचं आहे. वाटण झाल्यानंतर आता आपल्याला जेवढे धपाटे करायचे आहे त्या अंदाजानुसार बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे, जेणेकरून हे धपाटे चांगले कुरकुरीत होतील. त्यानंतर 1 छोटा चमचा हिंग घालायचा आणि 2 चमचे हळद घालायची आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आपण जे मिक्सरमध्ये वाटलेलं हिरवं वाटण होतं ते सुद्धा यामध्येच घालून घ्यायचं आहे. आपण बेसनाचे धपाटे बनवत आहोत, म्हणूनच यामध्ये 1 चमचा ओवा घ्यायचा आणि त्याला हातावर असं थोडं रगडून घ्यायचं, म्हणजे त्याचा जो ओव्याचा जो स्वाद आहे तो ह्या धपाट्यांमध्ये उतरेल. हे सर्व साहित्य चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे सर्व मसाले आपण घातलेले आहेत ते ह्या बेसनमध्ये चांगले एकजीव होऊन जातील. हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आता मिक्सरमध्ये जे थोडंसं आजूबाजूला वाटण लागलेलं होतं त्यामुळे त्यात थोडं पाणी घालून मी ते यामध्ये घालून घेतलेलं आहे. बॅटरमध्ये थोडं थोडं पाणी घालत जायचं आणि सर्व मिश्रण एकजीव करत जायचं आहे. एकदम पाणी नाही घालायचं, नाहीतर बेसनाच्या गुठळ्या होऊन जातील. थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे सर्व मिक्सर एकत्र करत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता गुठळ्या न होता हे जे बॅटर आहे आपलं धपाट्यांचं ते चांगलं एकजीव झालेलं आहे. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला धपाट्यांसाठी हवी आहे. सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झाकण ठेवून आपल्याला हे बॅटर 15 ते 20 मिनिटं मुरू द्यायचं आहे, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे. त्यामुळे हे बॅटर आपल्याला 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवून द्यावं लागणार आहे. 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायची गरज नाही आहे. जर तुमचं बॅटर रव्याने फुललं असेल, पाणी टाकण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही यामध्ये पाणी सुद्धा घालू शकता. आता ज्या तव्यावर आपण डोसे करतो त्या तव्यावर खाली तेल लावून घ्यायचं. त्यानंतर हे बॅटर यावर टाकून घ्यायचं आहे आणि हा धपाटा जो आहे तो आपोआप कडा सोडतो. बघा आपल्या धपाट्याला मस्त छान अशी जाळी पडलेली आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा तो छान भाजला गेलेला आहे. बघा सरोटा घातल्याबरोबरच तो लगेच मोकळा झालेला आहे. मस्त. आता त्याला पलटवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूंनी चांगला शेकून घ्यायचा आहे. आमच्याकडे याला बेसनाच्या एंड्या असं म्हणतात. तुमच्याकडे याला धपाटेच म्हणतात, एंड्या म्हणतात किंवा दुसरं काही अजून म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धपाटा हा दोन्ही बाजूंनी छान शेकला गेलेला आहे. आता अशाच प्रकारे दुसरा सुद्धा धपाटा मी तुम्हाला करून दाखवते आहे. तव्याला तेल लावून घेतल्यानंतर बेसनाचं हे बॅटर तव्यावर टाकून घेतलं. बघा बॅटर टाकताच धपाट्याला छान जाळी पडलेली आहे आणि धपाटे सुद्धा हे मऊसूत होत आहेत, म्हणूनच यामध्ये आपण 3 चमचे रवा घातलेला होता. काही जण ह्या बॅटरला रवा न घालता सुद्धा बनवतात, पण रवा घातल्याने ह्या धपाट्याला जाळी छान पडते. त्यामुळे रवा जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, किंवा तुम्ही नाही घातला, विदाऊट रवा तुम्ही बनवला तरी सुद्धा काही हरकत नाही. हे धपाटे मस्त दोन्ही बाजूंनी चांगलं शेकला गेलेलं आहेत आणि तुम्ही बघू शकता जाळीही खूप छान पडलेली आहे. अशाच प्रकारे हे सर्व ज्या एंड्या आहेत म्हणजेच धपाटे आहेत ते मी करून घेते. तर याला बेसनाचा डोसा असं सुद्धा म्हणते. आपण जो डाळ तांदूळाचा डोसा करतो त्याचप्रमाणे हा डोसा सुद्धा खायला अप्रतिम आणि एकदम चविष्ट लागतो. सॉस, चटणी किंवा बटाट्याच्या मसाल्यासोबत सुद्धा आपण याला खाऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा झटपट तयार करून होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा डोसा करताना आपल्याला जास्त मेहनत सुद्धा घ्यावी लागत नाही. त्याच प्रकारे हे सर्व बेसनाचे डोसे माझे हे तयार करून झालेले आहेत.
हे जे सर्व डोसे आहेत किंवा एंड्या किंवा धपाटे आहेत सर्व छान असे मऊसूत झालेले आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर मी दाखवलेली ही बेसनाच्या डोस्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या नवीन एक रेसिपी सोबत.